स्वामी समर्थ महाराजांची मनापासून भक्ती करणाऱ्याला प्रचिती येते असे म्हणतातच. तर मित्रांनो, ही घटना सत्य घडलेली आहे पनवेलमध्ये मित्रांनो, कांचन सुतार या ताई यांच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती आली आहे. मित्रांनो, कांचन ताई या स्वामी समर्थ महाराजांच्या 51व्या अध्यायाचा पाठ करून मठामधून स्वामी समर्थ महाराजांचा मठामधनं परत येत होत्या. आणि दररोज मित्रांनो, स्वामी समर्थांना ते एकच प्रश्न विचारायचे, महाराज मी तुमच्याकडे येते, तुमची भक्ती करते, सर्व गोष्टी तुमच्या सेवा करते, परंतु तुम्ही माझ्याकडे कधी येणार, माझ्या घरी कधी येणार म्हणून हे रोज प्रश्न कांचनताई स्वामी समर्थांना विचारत असत अध्याय झाल्यावरती. तर मित्रांनो, तोच दिवस होता आणि त्याच दिवशी महाराजांनी त्यांचं ऐकलं आणि स्वामी समर्थ महाराज यांची प्रचिती आली. म्हणजेच कसं झालं मित्रांनो, तुम्हाला मी स्पष्टीकरण देतो. तर त्या पाठ करून घरी आल्यावरती ते झोपी गेले आणि 3 वाजता अचानक दरवाजाचा आवाज आला की कोणतरी असं त्यांच्या स्वप्नाला भास झाला, म्हणजे मनाला भास झाला की कोणतरी आलंय. आणि स्वयं स्वामीहून त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणले, बाळा उठ, मी आलोय. आणि हे ऐकताच कांचनताई उठल्या. कांचनताई उठून दरवाजा उघडला, लाईटी लावल्या, तर बघितलं तर काय, हॉलमध्ये मित्रांनो स्वामींचे ठसे, जे पीठ वगैरे आपण मठामध्ये असतं त्याच्यापासून बनलेले ठसे हे हॉलमध्ये आढळून आले. आणि आजूबाजूस अष्टगंधाचा वास, असं एक भाविक वातावरण तयार झालं आणि एक पॉझिटिव्हिटी तिथनं चालली होती मित्रांनो. अशी त्यांना शक्ती जाणवली. कांचनताईला स्वयंहून भास झालेला असा वाटत होता लोकांना. परंतु ज्या वेळेस घरच्यांनी देखील बघितलं की स्वामी समर्थ महाराज कोणतरी चालत आलेल्याचे ठसे दिसलेत, आणि त्याच वेळेस मित्रांनो ते ठसे पूर्ण घरापर्यंत आले होते, घरामध्ये पसरले होते. स्वामी आले, दर्शन दिले आणि गेले. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज आमचे प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुम्ही जे मागाल ते देतात, जे मागाल जे करसाल त्याचा सर्वाचा प्रायचित तुम्हाला देतात, सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव करून देतात. स्वामी समर्थ महाराज एक शक्ती आहे मित्रांनो, त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे, एवढंच बोलतो. आणि मनापासून भक्ती करा, स्वामींची प्रचिती तुमच्या दारीच देखील येईल. स्वामी तुम्हाला भेटायला येतील. श्री स्वामी समर्थ.